कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा आभार मेळावा संपन्न झाला। आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी चोपडा येथील पीपल्स बँक कार्यालयात हा मेळावा घेतला। या प्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जे.पी. नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय। वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधांवर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना जे.पी. नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय। मी माझं लेकरू तुमच्याकडे सोपवत आहे, ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलं मानलं त्याप्रमाणे त्यालाही आपलं समजून सांभाळून घ्या। राहुल तुम्हाला कधीही निराश करणार नाही, असं आवाहन आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भावुक होत रायबरेलीच्या जनतेला केलं। मी आज जे काही केले आहे ते तुमच्यामुळे आहे, तुम्ही मला आपलं मानलं, असं म्हणत त्यांनी 20 वर्षे खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल येथील जनतेचे आभार मानले। तो भाई और बहनों, मैं आपको अपना बेटा सौंप रही हूं। अपना बेटा सौंप रही हूं, जैसे आपने मुझे अपना माना, वैसे ही राहुल को अपना मानकर रखना है। ये राहुल आपको निराश नहीं करेंगे। और इस सभा में आने के लिए मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत। भाजपच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य असा लाठीचार्ज देखील केल्याचं सांगण्यात येत आहे। घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचं पथक दाखल झालं असून पुढील तपास कार्य सुरू आहे। हरियाणाच्या तावडू उपविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर भाविकांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली। यामध्ये बसमधून प्रवास करणारे 8 जण जिवंत जळाले, तर 24हून अधिक जण गंभीररित्या भाजले गेले। जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून चालत्या बसमध्ये आग लागल्याचं पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली। यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली। राज्यात सध्या पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय, त्यामुळे येत्या काही दिवसात चारा टंचाई निर्माण होईल अशी भीती निर्माण झाली। दरम्यान राज्यात सध्या 2 महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध असून चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी असल्याचं दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय। सांताक्रूजमध्ये 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी 33 ते 35 अंशांदरम्यान तापमान असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। येत्या काही दिवसात तापमानाचा पारा फारसा चढणार नसला तरी सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। शनिवार आणि रविवार पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपण बघत आलोय। त्यातच आता पुणे मुंबई एक्सप्रेसवे 2 दिवस काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर एक्सप्रेसवेवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। या रस्त्यावर ग्रँटी बसवण्याचं काम करणार असल्याने या रस्त्यावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। भारतातून दरवर्षी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात। तसेच अनेक लोकही उद्योग व्यवसायानिमित्त परदेशात जात असतात। अशा लोकांना पैसे पाठवणं महाग झालंय, कारण देशातील SBI, HDFC आणि ऍक्सिस सह या महत्त्वाच्या बँकांनी परदेशात पैसे पाठवण्याच्या शुल्कात वाढ केली। त्यामुळे परदेशात अचानक पैशांची गरज पडणाऱ्या लोकांना पैसे पाठवणं आता महाग होणार आहे। आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामना रंगणार आहे। या सामन्यातील विजेता संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरणार आहे। सामना संध्याकाळी 7:30 वाजता होणार असून बंगळूर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे। या सामन्यातील विजेता संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरणार असल्याने धोनी विराट चाहत्यांच्या नजरा आता या सामन्याकडे लागल्या आहेत। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा